पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित भाई शहा या दोघांना 2024च्या लोकसभा पुन्हा कोणत्याही परिस्थितीत जिंकायच्या आहेत आणि त्यासाठी महाराष्ट्रामध्ये पुन्हा त्यांना जास्तीत जास्त लोकसभा उमेदवार निवडून यायला पाहिजेत। गेल्या वेळेला 42 होते, तितके आणण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत। या प्रयत्नाचा भाग म्हणूनच महाराष्ट्रात गेल्या 2022 पासून ज्या उलतापालती दिसत आहेत हा त्याचाच एक भाग आहे। मला आणि या उलतापालतीतूनच शिवसेना फुटली गेली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, हे मराठा मुख्यमंत्री आहेत आणि त्याचबरोबर एनसीपी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांना सुद्धा फुटलं गेलं आणि हे फुटले। त्यांच्यातून एक मोठा गट बाहेर पडला, अजित पवार त्यांना मुख्यमंत्री केलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं। हे दोघेही आज मराठा या मतासाठी केलेले आहेत अशा पद्धतीची सगळ्यांची अटकळ आहे। या दोघांच्या भवितव्याची चर्चा ही भविष्य काळातील राजकारणाची एक वेगळी नांदी आहे। तर या दृष्टीने आज आपण चर्चा करणार आहोत की भविष्य काळात भारतीय जनता पार्टीची वाटचाल आपण जी बघितलेली आहे त्या दृष्टिकोनातून या दोघांचं भवितव्य नेमकं काय असेल याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत। मी प्राध्यापक BG मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे। आपल्या हा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आवर्जून करावा। एक तर शिवसेना ज्या वेळेला फोडली गेली आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरती बसवलं त्यावेळेस सगळ्यांना असं वाटत होतं की एक मराठा मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातील मोठ्या गटाची म्हणजे मोठ्या समाजाची मराठा समाजाच्या मताची आपल्याला बेरीज करता येईल आणि ती मतं आपल्या पक्षाला मिळून आपल्याला केंद्राची लोकसभा निवडणूक ही सोपी जाईल अशी अटकळ भारतीय जनता पार्टीची होती। पण तेवढ्याने भागणार नाही असं लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा एनसीपीकडे मोर्चा आणि वळवला आणि त्यांच्यावरती मोठे भ्रष्टाचाराचे त्यांच्यावरती पण आरोप लावले आणि त्या आरोपामधून त्यांनी काय केलं की अजित पवार गट जो होता तो मोठा गट त्यांनी फोडला आणि आज महाराष्ट्रामध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत। हे दोघेही आज भारतीय जनता पार्टीच्या वळचणीला आहेत। दोघेही आज भारतीय जनता पार्टीला सोबत घेऊन आपल्या आयुष्याची राजकीय वाटचाल करत आहेत। तर ही जी वाटचाल आहे, शिंदेनी तब्बल 44 आमदार आणि 13 खासदार शिवसेनेतून फोडलेले आहेत। अजित पवार यांनी तब्बल 40 आमदार आणि एक खासदार फोडलेला आहे। हे सक्तीने केलंय का प्रेमाने याचा आपण उहापोह करत असताना आपल्याला असं दिसून येतं की यांच्यावरती म्हणजे जे आरोप पहिला झाले भ्रष्टाचाराचे, त्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्यांच्यावरती ईडी लावली गेली। आता छगन भुजबळ यांचं आपण उदाहरण बघू, त्यांनी जो संपत्ती आणि मालमत्ता मिळवलेली आहे ही सगळी भ्रष्टाचारातून मिळवलेली आहे। ईडीने त्यांच्यावरती मोठे आरोप केले आणि ईडीने त्यांच्यावर केसेस घातल्या। 2 वर्ष ते साधारणपणे जेलमध्ये जाऊन आलेले आहेत। ही सगळं उदाहरण ज्यावेळेला समोर बघितलं गेलं त्यामुळं ज्यांच्यावर आरोप झाले अशी सगळी माणसं भराभर पळापळ अगदी बघता बघता भारतीय जनता पार्टीच्या वळचणीला गेले। राष्ट्रवादी हा एवढा मोठा तात्विक विचार म्हणून म्हणणारा पक्षही 40 आमदार फुटले गेले, त्यांचाही एक अर्धा खासदार फुटला आणि कट्टर शिवसेना भक्त म्हणणारे बाळासाहेब ठाकरेंचे अनुयायी म्हणणारे 44 आमदार तब्बल शिंदेच्या नेतृत्वाखाली फुटले, 13 खासदार फुटले आणि आज म्हणजे हे सक्तीनं फुटले का प्रेमानं फुटले आपल्याला हे जाणता। तर ही जी दोघांची सत्ता आहे ही सत्ता लोकसभा निवडणुकीनंतर एकदम वेगळ्या वळणावरती येऊन पोहोचेल असा आमचा अंदाज आहे। काय होईल, एक तर आज टोटल एकूण 48 खासदारापैकी आजच्या घडीला देवेंद्र फडणवीस यांनी 26 खासदार मागितले, 23 खासदार मागितले, 23 जागा आपल्याला मागितलेल्या आहेत। अर्थात आज ज्या पद्धतीनं केंद्रातली राजनीती होते आणि राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश 3 राज्य त्यांच्या आता अखत्यारीत आणि त्यांच्या कह्यात आलेले आहेत। अशा वेळेला ते आता काय करतील
त्यांचं दबावतंत्र निश्चितपणे वाढेल. त्यांना जी गरज होती या दोघांच्या मदतीची, त्या गरजेचं रूपांतर हळूहळू आता काय गरज नाही अशा पद्धतीनं यायला लागले. म्हणजे या दोघांची ही बार्गेनिंग पॉवर किंवा परचेसिंग पॉवर ही हळूहळू कमी होताना दिसते. एक तर परवाचंच एक मोठं उदाहरण आपल्याला घेता येईल. ज्या मराठा समाजाच्या मतांचं ध्रुवीकरण होईल म्हणून जी भारतीय जनता पार्टीला भीती होती, ती भीती ही दूर झाली आहे. अशा पद्धतीचं वर्तन परवाच गिरीश महाजन मंत्री महाराष्ट्रातले त्यांनी असं स्पष्ट सांगितलं किती मोठं धाडस केलं बघा, की सरसकट मराठ्यांना आम्हाला आरक्षण देता येणार नाही. जे गिरीश महाजन मनोज जरांगे पाटलांच्या कडे सातत्यानं विनंती करायला जात होते, त्यांचं वर्तनात बराच फरक पडलाय. हा दृश्य परिणाम आहे. म्हणजे ही 3 राज्य जशी भारतीय जनता पार्टीला मिळाली तसं त्यांच्या वर्तनात फरक पडला भारतीय जनता पार्टीच्या, असं म्हणायला पुरेसा वाव आहे आणि जागा आहे. आता प्रश्न काय आहे, लोकसभा निवडणुकीपर्यंत ही वाटचाल कशी होणार? एक तर लक्षात घ्या, या दोघांना त्यांना हव्या तेवढ्या लोकसभेच्या जागा देतील अशी स्थिती मला वाटत नाही. कारण आज त्यांची बार्गेनिंग पॉवर जास्त आहे. भाजपकडे 3 राज्य आलेले आहेत. महाराष्ट्रात ज्या अपेक्षेनं त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे बघितलं होतं आणि ते दोन्ही फोडून गट आपल्याकडे घेतले होते, दोन्ही मराठा मोठे नेते घेतले होते, त्यांची आज जी गरज आहे भाजपची ती बऱ्यापैकी पुरेशी होत आलेली आहे. मग अशा परिस्थितीत यांना कितपत सहकार्य करायचं हे त्यांच्या विचारावरती अवलंबून आहे. आणि ते काय दुसरा राजकीय पक्ष मोठा करावा, आणि एकनाथ शिंदेना मोठं करावं, त्यांचा अपक्ष गट मोठा करावा, अशा काही विचाराचे असायचं काही कारण नाही. अजित पवारांना घेऊन अजित पवारांना मुख्यमंत्रीपदी बसावं आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला घेतलंय वगैरे असं काहीतरी करतील असं स्वप्नातही संभवत नाही. अजित पवारांना मोठं करण्यासाठी घेतलंय असं अजिबात म्हणता येणार नाही. किंवा तसं भारतीय जनता पार्टी वगैरे, शेवटी ते राजकारण आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टी यांनी ह्या 2 मोठ्या मराठा नेत्यांना घेण्यापाठीमागे त्यांची भूमिका, ते आलेले अडचणी, ती अडचण जी आहे ती अडचण दूर करण्यासाठी यांना दोघांना घेतलं होतं. पण परवाच्या या 3-4 राज्यांच्या निवडणुकीत 3 राज्य जशी मिळाली तशी भारतीय जनता पार्टीची बार्गेनिंग पॉवर वाढली आणि त्याच वेळेला शिंदे आणि पवार या दोघांचीही कमी झाली. आता याचा परिणाम काय काय होणार? एक तर मंत्रिमंडळात आता जो विस्तार होईल त्याच्यामध्ये यांनी मागितलेल्या सगळ्या जागा त्यांना मिळणार नाहीत. लोकसभेमध्ये असं काही जणांना सांगितलं की तुम्ही भारतीय जनता पार्टी मार्फत लढा, किंवा काही आमदारांना असं किंवा काही खासदारांना थेटपणे सांगेल की तुम्ही तिकीट शिंदे गटाचं घेण्याऐवजी, तुम्ही तिकीट अजित पवार या गटाचं घेण्याऐवजी तुम्ही थेटपणे भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होऊन भाजपचं तिकीट घ्या, असं सुद्धा सांगितलं जाईल. आणि एकंदरीत की भाजपच्या तिकिटावर जास्तीत जास्त खासदार निवडून आणणं ही भाजपची रणनीती राहील. आता हे करत असताना शिंदे असं म्हणू शकणार नाही साहेब माझं काय किंवा माझ्या गटाचं काय करायला लागलाय, किंवा अजित पवारही असं म्हणू शकणार नाही की साहेब माझ्या गटाचं तुम्ही हे काय करायला लागलाय. या दोघांनाही तेवढाच आता आज जितका आहे तितका असणार नाही. आता हे दोघे जणही भाजपच्या वळचणीला किंवा भाजपमध्ये सामील झालेत सत्तेमध्ये, हे काय भारतीय जनता पार्टीवरती उपकार म्हणून आलेले नाहीत हो, किंवा प्रेमानं आलेले नाहीत. म्हणजे अजित पवार तर भाजपमध्ये सामील होण्याच्या आधी पंतप्रधान मोदींनी असं जोरदार स्टेटमेंट केलं होतं की एनसीपी मध्ये 70,000 कोटीचा भ्रष्टाचार आहे. यांना दुसऱ्या दिवशी यावं लागलं. तशाच पद्धतीचे आरोप एकनाथ शिंदेच्या वरती झालं तर ज्ञात सोर्स पेक्षा जास्त त्यांनी संपत्ती जमा केलेल्या असं किरीट सोमय्या सातत्यानं म्हणत होते. तर हे सगळं जे आलेले आहे म्हणजे आपल्याला वाचवा, ईडीच्या भीतीतून आणि ईडीच्या अटकेतून जेलमध्ये जाण्यासाठी
जाण्यापासून रोखण्यासाठी, आपलं भवितव्य सुखरूप करण्यासाठी ते दोघे जण आले. मग अशा परिस्थितीत त्यांना मोठं करणं हे काय भाजपची स्थिती असणार किंवा भाजपला असं वाटणार नाही. ज्या वेळेला लोकसभेमध्ये, याच्याही पुढचं, लोकसभेमध्ये पुरेशा प्रमाणात आपल्याला खासदार मिळालेले आहेत आणि आपण आता केंद्रात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता आलेली आहे, अशी ज्या वेळेला स्थिती होईल त्यावेळेला आणि महाराष्ट्राचं राजकारण हे पूर्णतः बदललेलं असेल. कसं झालेलं असेल? त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रमुख म्हणजे देवेंद्र फडणवीस हे सगळ्या म्हणजे अकॉर्डिंग टू देअर टर्म्स राजकारण फिरेल. काय होईल? त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे, ही जगजाहीर आहे. परवा बावनकुळेंनी असं जाहीर स्टेटमेंट केलं की आता आपल्याला पुढच्या वेळेला 2024 मध्ये या राज्यात फडणवीस यांची सत्ता आणायची आहे आणि त्यांना मुख्यमंत्री करायचं आहे. हे समोर बसलेल्या नागरिकांच्याकडून त्यांनी वदवून घेतलंय. म्हणजे त्यांना भविष्य काळामध्ये फडणवीस यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. अशा वेळेला ते पुन्हा शिंदेचा विचार करतील. केंद्रात जर सत्ता आली तर महाराष्ट्रात सुद्धा भाजप आपल्या स्वबळावर सत्ता घेण्यासाठी प्रयत्न करेल आणि मग त्यावेळेला एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे दोघे जणी साईड ट्रॅक असतील. काय घडेल नेमकं? जास्तीत जास्त आणि आपल्याला सोयीच्या ठिकाणी भाजप काय करेल? आपल्या नावावरती उमेदवार उभा करेल. मग समजा त्या ठिकाणी विद्यमान आमदार हे शिंदे किंवा अजित पवार गटाचे असले तरी ते आपली माणसं उभा करतील किंवा काय करतील? शिंदे किंवा अजित पवार या दोघांच्या गटातल्या माणसांना सांगतील तुम्ही भाजपचं तिकीट घ्या, पुढच्या वेळेला तुम्हाला मंत्री करतो. करतील नाही करतील नंतरची गोष्ट आहे. आणि अशा तऱ्हेने महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आणण्यासाठी आटापिटा होईल. त्यावेळेला त्या परिस्थितीमध्ये अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आजचे भारतीय जनता पार्टीला मदत केलेले आणि एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री आज भारतीय जनता पार्टीच्या मदतीने झालेले मुख्यमंत्री, हे या दोघांचेही राजकारण अत्यंत अडचणीत येईल. या दोघांचा गट मोठा करावा असं काही भाजपला वाटणार नाही आणि वाटायचं कारणही नाही. म्हणजे आज ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीमध्ये मंथन सुरू आहे ते परिस्थिती पाहिली असता भविष्य काळात या दोघांचंही, शिंदे आणि पवार या दोघांचंही भविष्य अंधकारमय आहे अशा पद्धतीनं आपल्याला आज वाटतंय. त्याचे लगेचचे परिणाम काय असतील बघा. म्हणजे हे त्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. हे कशावरून ओळखायचं? मराठा आरक्षणावरती गिरीश महाजन यांनी केलेलं स्टेटमेंट, सरसकट मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही, स्पष्टपणे त्यांनी सांगून टाकलं. आधी जी बोटचेपी भूमिका घेऊन ते सातत्यानं जरांगे पाटलांकडे जात होते तसं ते आता दिसत नाही. त्यांनी थेटपणे सांगितलं अकॉर्डिंग टू आवर टर्म्स. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिंदे आणि पवार यांच्या माणसांना किती जणांना आत घेतील हे सुद्धा आता भारतीय जनता पार्टीच ठरवेल, ना की हे दोघे जण ठरवतील. मंत्रिमंडळ विस्ताराप्रमाणे महामंडळ वाटप यामध्ये सुद्धा या दोघांच्या पेक्षा भाजपला जे वाटतंय त्याच पद्धतीनं होईल. त्यावेळेला या दोघांची परिस्थिती ना घर का ना घाट का अशी होण्याची शक्यता आहे. इकडे आड तिकडे वेळ असं होण्याची शक्यता आहे. अशी परिस्थिती आहे. राजकीय भवितव्य आपणच आपल्याला अडचणीत आणलं का असंही वाटण्याची यांना शक्यता आहे. एका बाजूनं आपल्याला समजा पुन्हा जर का स्वबळावरती सत्ता आणण्यासाठी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्री करायचं आहे हे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी जाहीरच केलंय. मग अशा वेळेला ते नाही, भारतीय जनता पार्टीकडे पुरेसे आमदार असताना किंवा बहुमत असताना एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करूया असं काही थोडंच घडणार आहे आणि तसं होणारच नाही. म्हणजे स्वबळाची सत्ता आणण्यासाठी या दोन गटाचा वापर केला जाईल, पण सत्ता त्यांची आल्यानंतर मुख्यमंत्रीपदी
हे फडणवीसच बसतील. राजकीय भवितव्य या विरोधात ईडी किंवा सीबीआय सारख्या सत्ता येतील. काय घडेल? समजा शिंदेनी ऐकायचं नाही ठरवलं त्या परिस्थितीत, किंवा अजितदादांनी सांगितलं नाही आम्ही स्वाभिमानी आहोत, आम्हाला असं घडणार नाही घडणार. कारण आज सुद्धा अनेक आमदारांच्या अशा तक्रारी आहेत की ज्या कारणास्तव ते भाजपला येऊन मिळालेले आहेत, त्यांच्यावरती ज्या केसेस किंवा ईडीची भीती होती, त्या केसेस अद्याप भारतीय जनता पार्टीनं माघार घेतलेल्या नाहीत ना. ह्याचा अर्थ समजून घ्यायचा की सोयीप्रमाणे समजा ते जास्त आपल्या टर्म्स आमच्यावर लादायला लागले, भाजपला ते कोंडीत पकडायचा प्रयत्न करू लागले, तर त्यांना ईडीची भीती दाखवता येऊ शकते. यातून एकच गोष्ट मला सांगायची आहे. मला एक भीती आहे, म्हणजे जसं गिरीश महाजन यांनी सांगितलं, मराठा आरक्षण प्रश्न लांबणीवर पडतो की काय असं वाटायला लागलं. आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पार्टीला 2014च्या निवडणुकीमध्ये समजा शिवसेना, स्वाभिमानी पक्ष, शिवसंग्राम मेटेंचा प्रश्न, जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष, या सगळ्यांनी मदत केली होती. आज सगळ्यांची काय परिस्थिती आहे? स्वाभिमानीची काय अस्तित्व संपत आणलं, रासपचंही अस्तित्व संपत आलं, शिवसंग्राम संपला. याच पद्धतीनं शिवसेनेला सुद्धा आज अडचणीत आणलं गेलं. तर ही सगळी परिस्थिती, ही मोडस ऑपरेंडी भारतीय जनता पार्टीची बघता भविष्य काळात एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं सुद्धा भवितव्य हे टांगणीला आहे असं वाटतं. किंवा यांना सुद्धा हे अशा पद्धतीचा राजकारणाला तोंड द्यावं लागेल आणि पुन्हा अडगळीत जाण्याची, त्यांचे गट राखण्याची, त्यांना आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करण्याची, अस्तित्वासाठी लढाई करण्याची परिस्थिती असं वाटतं. आणि हे फारसं काही चुकीचं आहे असं नाही. म्हणजे बीजेपीच्या राजकारणाची स्थिती पाहता हे असं होईलच असंही नाही, पण हे असं घडण्याची शक्यता आहे असं मला वाटतं. आपल्याला आजचा व्हिडिओ आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्याला ही चर्चा कशी वाटली याच्यावरती आपल्याला कमेंट्स द्या.